असतात. आजूबाजू वाले दहशत में अभी फटेगा, अभी फटेगा, ये लगा हुआ है. दोन तीन लहान मुलं आले, अंकल अंकल फोड दो ना. हा चालू आहे. कोणतरी येऊन बोला, अरे यार कर दो यार, जो करना है हम लोग उधर देख रहे. बोला नहीं यार, मेरा शक्ल ही ऐसा है. वेगवेगळ्या टाईपचे असतात शिंका. जरा टाळ्या वगैरे. आपले सगळे डिग्निटरीज इथे आलेले आहेत आणि आपण त्वरित कार्यक्रमाची सुरुवात करूया. त्याआधी थोडीशी गंमत जम्मत. बॉलिवूड कोणाला कोणाला आवडतं? बॉलिवूड. आणि आपल्या इथे किती शाहरुख खान आहेत? अरे बाप. किती सलमान खान आहेत? आता आवाज वाढला बरं का, वाढला वाढला आवाज. अमिताभ बच्चन किती आहे तिथे? हो. रणबीर कपूर किती आहे तिथे? आता मी तुम्हाला गंमत सांगतो. हे रेकॉर्ड करू नका बरं का, ही गंमत आहे फक्त मुलांसाठी. सगळ्या बॉलिवूड ऍक्टर्सनी आपल्या घरी पेट्स ठेवले. इथे पेट्स कोणाला कोणाला आवडतात? डॉगी, कॅट्स. तर हे पेट्स ना आपल्या घरच्या लोकांना सगळ्यांना कॉपी करतात. तुम्हाला माहिती आहे का? असंच सगळ्या बॉलिवूड कलाकारांनी, सगळ्या ऍक्टर्सनी आपल्या घरी पेट्स ठेवले. पण काही वर्षानंतर ते डॉगीज जेव्हा भुंकतात, त्याचा भुंकण्याचा आवाज जो आहे तो त्या ऍक्टर सारखा झालेला आहे. आधीच हसू नका, ऐका. अमिताभ बच्चन त्यांच्या घराबाहेरचा डॉगी आजकाल असा भुंकतो. अजय देवगण त्यांचा डॉगी आजकाल असा भुंकतोय. असे वेगवेगळे ऍक्टर्सचे आहेत डॉग्स. सगळ्यात डेंजरस म्हणजे नाना पाटेकर त्यांच्या बाहेर. भीती वाटते की नाही? तो डॉगी असा भुंकतो. माझे फेवरेट जावेद अख्तर, त्यांचा डॉगी असा भुंकतो. बाव 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 बाव. फरहान अख्तरचा डॉगी साईडलाच असतो. बाव फुल जुगलबंदी. सगळ्यात जास्त कोणता आवडला तुम्हाला? ठीक आहे, आता रणबीर कपूर. ओके 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 ओके. वी हॅव रणबीर कपूर. त्याचा डॉगी कसा बोलतो? भाऊ 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 भाऊ. थँक्यू 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 सो मच. थँक्यू. टाळ्या एवढ्या हळू कशी वाजवता तुम्ही?
हा, आता मस्त वाटलं. आपण लगेचच प्रोग्रामची सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी अजून थोडी गंमत. मुलांनो, ABCD कोणाला कोणाला येतं? सगळ्यांना येतं. मला पण येतं, पण माझा एक प्रॉब्लेम झाला. जेव्हा शाळेत ABCD शिकवत होते, मी बाकडावर उलटा बसलो होतो. त्यामुळे ते ABCD मला आता उलटं येतं. बोलून दाखवू का? ZYXWVUTSRQPONMLKJIHGFEDCBA. पण तुम्ही सरळच बसा, सरळच बसा. अरे आत्ता आत्ता बसा आरामात वर्गात. एनिवेज, सिंगर्स आपल्या इथे बरेच आज खूप 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 तुमच्यासाठी खूप सरप्राइजेस आहेत. आणि आपल्या इथे खूप सिंगर्स येणार आहेत, स्टार्स येणार आहेत. थोडे स्टार्स आलेले आहेत, थोडे स्टार्स बाकी आहेत. पण माझे एक फेवरेट सिंगर आहेत, सुखविंदर सिंग नाव आहे त्यांचं. माहिती का नाही? तर कोविड काळात काय झालं, सुखविंदर सिंग घरी एकटे पडले. आणि तो काळ असा होता, थोडे दिवस पहिले त्यांची वाईफ जी होती ती गावी निघून गेली होती, घरी त्यांच्या थोडे दिवसासाठी. आणि घरी काम करायला कोणीच नाही आलं. सगळी घरातली कामं जी आहेत ती एकूण सुखविंदर पाजीन स्वतःनंच त्यांना करावी लागली. आणि एक दिवशी काम करून ते दमले, घरात बाई पण नाही, बायको पण नाही, वैतागले ते. आणि त्यांनी सूर छिडले त्यांचे. बाई भी नाही तेलुगाई भी नाही, बाई भी नाही तेलुगाई भी नाही, फड़का मारा मैंने घर में दोबारा, कमर की हड्डी टूट गई सोनिए, हड्डी टूटे तो ना जुड़े दोबारा, बाई भी नाही तेलुगाई भी नाही. थँक्यू सो मच.